सातारा जिल्ह्यामध्ये पश्चिम घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू आणि कोयना धरणामध्ये मागच्या 24 तासात 7.5 TMC पाणी साठ्यात वाढ झालेली आहे। तर कराड तालुक्यातील खोडशी बंधाऱ्याच्या सांडव्यावरून आता विसर्ग सुरू झालाय, त्यामुळे कोयना कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागलेली आहे। साताऱ्यातली दृश्य समोर आहेत। साताऱ्याच्या खोडशी बंधाऱ्यावरची दृश्य आहेत। कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आता कमालीची वाढ झालेली आहे। पश्चिम घाटात मुसळधार पाऊस सुरू आणि या पावसानंतर पाणी साठ्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे। कोयना धरणाच्या पाणी साठ्यात देखील प्रचंड वाढ झाली आहे। खोडशी बंधाराची दृश्य, खोडशी बंधाराच्या सांडव्यावरून आता विसर्ग सुरू झाला आहे। सातारा जिल्ह्याला आज हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे। आता सध्या आपण आहोत ते म्हणजे कराड तालुक्यातील खोडशी बंधारा या ठिकाणी। हे खोडशी बंधाऱ्यावरचं चित्र पाहतोय। या बंधाऱ्याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलेलं आहे। सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाने गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये जोरदार तडाखा दिलेला याचा फटका विशेषतः पश्चिम घाट परिसराला बसलेला आहे। पाटण तालुक्यातील अनेक भागांमध्ये घरांची पडझड झालेली आहे। त्याचबरोबर विद्युत पुरवठा खंडितही झाल्याचं चित्र आपण पाहतोय। या पाटण तालुक्यात आज सकाळी काळगाव गुढे मार्गावरती एक झाड पडलेलं आहे, तर दुसरं महिंद लघु पाटबंधारे विभागाचा जो बंधारा आहे तो सुद्धा 100% भरलेला आहे। गुरेघर मोरणा हे धरण सुद्धा आता पूर्णपणे भरण्याच्या परिस्थितीत असून त्याच्या सांडव्यावरून ही पाणी वाहत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेला कोयना धरण परिसर आहे। या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने एकंदरीत सांगायचं झालं तर कोयना धरणामध्ये गेल्या 24 तासात 7.5 TMC पाणी साठा वाढलेला आहे। 78,322 एवढा प्रतिसेकंद क्युसेस पाण्याची आवक सुरू असून दुसरं म्हणजे कोयना आणि नवजा या ठिकाणी गेल्या 24 तासात 250 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडलेला आहे। तर महाबळेश्वर परिसरामध्ये 500 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडल्याची नोंद झालेली आहे। एकंदरीत ही परिस्थिती शेतीसाठी अतिशय चांगली असली तरी पाटण तालुक्याला या पद्धतीने घरांची पडझड होत आहे, विद्युत पुरवठा खंडित होत आहे। यामुळे नुकसानीचा सुद्धा पाऊस ठरताना पाहायला मिळत आहे। न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा। तर इकडे वसई विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। नायगाव वसई स्थानकादरम्यान रुळावरती मोठ्या प्रमाणात पाणी आलंय। वसई विरारमधील लोकल सेवा सध्या विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस अजून सुद्धा कोसळतोय। नायगाव वसई स्थानकादरम्यान रुळावरती मोठ्या प्रमाणात पाणी साठलंय, त्यामुळे वसई विरारमधील लोकल सेवा सध्या विस्कळीत झालेली आहे। रेल्वे ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचं सध्या चित्र दिसतंय। वसईमधली सगळी दृश्य आहेत। वसई विरार नालासोपाऱ्यात अजून सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि नायगाव वसई स्थानकादरम्यान रुळावरती मोठ्या प्रमाणात पाणी आलंय। वैदय कर्णिक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। वैदय, आपण बघतोय वसई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्या रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा पाणी दिसतंय। सध्याची काय परिस्थिती आहे? वाहतूक कशी सुरू आहे? अमित, सध्या मी आता वसई येथील भोईपाडा या परिसरात आहे आणि आता आपण बघू शकतो मी स्वतः पाण्यात उभी आहे आणि इकडची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। पुढे जाऊन गाड्या अडकलेल्या आहेत। आपण इथे दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो एक ट्रक जाऊन पुढे थांबलेला आहे। भले दोन्ही बाजूच्या रस्त्यांची वाहतूक थांबवलेली आहे। रस्त्यावरती पूर्ण पाणी आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून वाहतूक पुढे जाऊ शकत नाही आणि हा जो रस्ता आहे तो मुख्य रस्ता आहे वसई स्टेशनकडे, वसई रेल्वे स्टेशनकडे जाणारा आणि नालासोपारा रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरची वाहतूक आपण बघतोय ही पूर्ण बंद झालेली आहे। लोक पाण्यातून चालत जात आहेत त्यांच्या ठिकाणापर्यंत आणि दुसरी गोष्ट काही लोक फुटपाथवरती देखील उभे आपल्याला बघायला मिळतात। पुढे जाऊन वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। गाड्या पुढे जात नाहीत, गाड्यांची चाकं पूर्ण पाण्यात गेलेली आहेत। आपण काही ठिकाणी मागच्या बाजूलाही बघू शकतो की इथे सुद्धा गाड्या येण्याच्या परिस्थितीत आहेत, पण गाड्या येऊ शकत नाही आहेत। लोक हाताने ढकलत गाड्या आणत आहेत आणि असं जर अजून 3 ते 4 तास पाऊस वसईत चालू राहिला तर पाणी वाढण्याची शक्यता आहे, कारण सकाळी इकडे कमरेपर्यंत पाणी होतं। आत्ताही थोडंसं पाणी ओसरलं जरी असेल तरी सुद्धा रस्ते दिसत नाही आहेत किंवा वाहतूक सुरू झालेली नाही आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा रस्ता जो आहे तो वसई रेल्वे स्टेशनकडे जाणारा मुख्य रस्ता मानला जातो, त्यामुळे स्टेशनकडे जाणारी वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आपल्याला बघायला मिळते।
आणि दुसरी गोष्ट म्हणजे नालेसफाई इकडे झाली होती असं इकडच्या स्थानिकांचं म्हणणं आहे, परंतु तरीसुद्धा रस्त्यावरती पाणी साचलेलं आपल्याला बघायला मिळते. आत्ताच एक व्हॅन गेली, त्याची चाकंसुद्धा पूर्णपणे पाण्यात गेलेली आहेत, परंतु ही गाडीसुद्धा पुढे जाऊन थांबणारच आहे, कारण पुढच्या पूर्ण रस्त्यावरती वाहतूक कोंडी झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि पावसाचा जोर सध्या जरी कमी झालेला असला तरी सोसाट्याचा वारा इकडे वाहतोय. रेड आणि ऑरेंज अलर्ट वसई विरारला देण्यात आला होता आणि याच दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवरती रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे. अमित. बरं वैदेही, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर मागच्या 24 तासांपासून रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आणि याचा सगळ्यात मोठा फटका हा मुंबई गोवा महामार्गाला बसलाय. याचं वाकण या ठिकाणी पुराचं पाणी जे आहे ते रस्त्यावरती आलंय, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे आणि तब्बल 24 तास उलटून गेले तरी सुद्धा परिस्थिती ही तशीच आहे. अजून सुद्धा महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांचे यात अतोनात हाल होत आहेत. पिण्याचं पाणी आणि खाण्याचं अन्न न मिळाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. रायगडच्या नागोठणे परिसरात अनेक वाहनं जी आहेत ती आहे तिकडेच थांबून आहेत. मागच्या 24 तासापासून आपण बघतोय वाहनांच्या रांगा या अशाच लागलेल्या आहेत, त्यामुळे आता यात प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पिण्याचं पाणी मिळत नाहीये, अन्न मिळत नाहीये, त्यामुळे प्रवाशांचे यात प्रचंड हाल होत आहेत. तब्बल 24 गेलेल्या तरी सुद्धा परिस्थिती 6 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय. आपण आहोत नागोठण्यामध्ये. बघता नागोठण्यामध्ये पाणी भरलेलं आहे. सगळे जे गाळे आहेत, दुकानं आहेत, ते पाण्याखाली गेलेले आहेत. कालपासून हे दुकानं बंद आहेत. खूप नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच मुंबई गोवा हायवे आहे, ते मुंबई गोवा हायवे पूर्ण ठप्प झालेलं आहे. 24 तास उलटून झालेले आहेत. जे वाहनं आहेत ते वाहनं अडकून पडलेले आहेत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया काय परिस्थिती आहे, काय कालपासून काय परिस्थिती आहे. बोला तुम्ही. कालपासून सकाळी 10 पासून हा सगळा प्रॉब्लेम चालू झालेला आहे. पाणी सकाळी 10 पासून थांबलेलं आहे आणि 24 तास झाले गाड्या सगळ्या अटकलेल्या आहेत. पाणी पूर्ण भरलेले. 5 ते 6 दिवस झालं पाऊस चालू आहे आणि ते लोकांचे खूप बिकट परिस्थिती चालू आहे. म्हणजे लोकांना जे लोक येणार आहेत त्यांना खायचे पण वांदे झाले की रस्त्यावरती गाड्या येणार, त्यांना खाणार काय अशी त्यांची परिस्थिती बिकट झालेली आहे. आपल्यासोबत क्रेन वाले आहेत, आपण त्यांना विचारूया काय परिस्थिती आहे. कालपासून आम्ही इकडं सकाळी 10 वाजेपासून इकडं आहेत. आम्ही गाड्या भरपूर पाणीमध्ये होते, तर आम्ही ही पण गाडी BMW ही पण गाडी काढली. काल ती एक गाडी फसलेली तिकडं. म्हणजे काल रात्रीपासून आम्ही इकडं सहकार्य करत आहोत. तिकडं एवढा पावसाचं की लोकांचे खायापियाचे हॉल आहेत आणि त्याच्यानंतर पावसाचं एवढं आहे की पाणी काल कमी होतं, आज जास्ती पाणी झालेलं आहे. एवढा आज म्हणजे जास्ती मतलब खूप पाणी वाढले आज. तरी आम्ही इकडनं 2-3 गाड्या काढून बाहेर काढलेल्या आहेत. आणखी तरी एक गाडी आतमध्ये आहेत, तिकडं बस फसलेली आहे. जायचा काही प्रयत्न नाही आतमध्ये. किती वाजल्यापासून ही गाडी आता आम्ही सकाळी 8 वाजले सकाळी इकडं, तरी पाणी तिथपर्यंत होता. आता भरपूर वाढलेलं आहे पाणी. खरंच बिकट अवस्था आहे. खूप गाड्या ज्या आहेत त्या अडकून पडलेल्या आहेत. असं जर पाऊस राहिला तर रायगडमध्ये पूर परिस्थिती होऊ शकते. प्रशासनाने सांगितलंय की काम असेल तरच मुंबई गोवा हायवेवर प्रवास करा. मोहन जाधव, न्यूज 18 मराठी, रायगड. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आणि कामशेत बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. महामार्गावरती पाणी साचलंय, वाहतूक ठप्प झालेली आहे आणि मुंबईच्या दिशेने जाणारी पूर्ण लेन आहे ती सुद्धा बंद झालेली आहे. तर आपण बघतो मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. अनेक वाहतूक करणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी थांबून आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती पावसामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. कामशेत बोगद्यामध्ये ही वाहतूक कोंडी झाली आहे आणि महामार्गावरती अनेक ठिकाणी पाणी साचतं, त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होते. मुंबईच्या दिशेने जाणारी लेन जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आणि अशामध्येच मावळ तालुक्यात पाटण गावामध्ये पहाटे 4च्या सुमारास दरड कोसळली आहे. या दरडीच्या ढिगाऱ्यामध्ये एक घर दबलं गेलंय, यामध्ये कुटुंबातील 3 लोकांचा समावेश आहे. दरम्यान NDRFच्या टीमकडून घटनास्थळी ते दाखल झालेले आहेत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे आणि ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा अजून सुद्धा शोध घेतला जातोय. मावळच्या पाटणमधली ही दृश्य बघतोय. दरड कोसळली आणि एका घरावरती हा सगळा ढिगारा आलेला आहे. त्या घरात काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यांचं बचाव कार्य लगेच सुरू केलंय. NDRFचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे.
घरातील 3 लोक ढिगाऱ्यात अडकल्याची माहिती सध्या समोर येते. आपण बघतोय घर अक्षरशः या ढिगाऱ्याखाली दबलं गेलेलं आहे. गाड्यांचं नुकसान झालंय, घरांचं नुकसान झालंय आणि त्या घरामधले 3 जण होते त्यांचा अजून सुद्धा शोध घेतला जातोय. एनडीआरएफच्या पथकाकडून या 3घांचा शोध घेतला जातोय. बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे. मावळच्या पाटणमधली आपण ही सगळी दृश्य बघतोय. एनडीआरएफच्या टीमकडून सध्या बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे. तर राहतं घर ढिगाऱ्याखाली दबलं गेलेलं आहे. त्यामुळे या घरात नेमकी किती लोक होती ही अजून माहिती समोर येते. आत्ता असं कळतं की 3 लोक यात असण्याची शक्यता आहे आणि त्यांचं बचाव कार्य लगेचच सुरू करण्यात आलेलं आहे. एनडीआरएफचं पथक जे आहे ते पाटण गावामध्ये दाखल झालं आणि ज्या ठिकाणी दरड कोसळली तिकडचं रेस्क्यू ऑपरेशन आता सुरू करण्यात आलं आहे. हा मोठा ढिगारा आपल्याला जो दिसतोय तो अक्षरशः घरावरती आलेला आहे. त्या ढिगाऱ्याखाली घर दबलं गेलेलं आहे आणि त्यामधले 3 जण अडकल्याची भीती आहे. त्यामुळे त्यांचं बचाव कार्य आता सुरू करण्यात आलेलं आहे. पाटण गावामध्ये ही दरड कोसळली आणि राहतं घर ढिगाऱ्याखाली दबलेलं आहे. मागच्या काही दिवसात मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे. सोसाट्याचा वारा सुरू आहे आणि यामध्येच दरड कोसळली त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला दिसतंय. हा सगळा मागे जो भाग दिसतो तो डोंगराळ भाग आहे आणि त्यावरूनच हा सगळा ढिगारा जो आहे तो खाली गावाकडे आला आहे. तर इकडे मावळमधील कामशेतमध्ये मध्यरात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि पावसामुळे रस्त्यांना चक्क नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय की वाहतुकीसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय. मुख्य रस्त्यावरील वाहनं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे नागरिकांचे यात मोठे हाल होत आहेत. कामशेतमधली काही दृश्य आपण बघतोय. वाहतुकीच्या वेळेला नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत कारण रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि त्यातून वाहन नेत्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक वाहनं जी आहेत ती वाहून जाताना दिसत आहेत. अनेक वाहनं ही ठप्प झालेली आहेत, बंद पडलेली आहेत आणि त्यामुळे वाहतुकीला याचा मोठा परिणाम आता आपल्याला बघायला मिळतोय. कामशेतमधील अनेक रस्त्यांवरती पाणी साचलं आहे. तर इकडे जुन्या मुंबई पुणे महामार्गावर सुद्धा पाणी गुडघाभर साचेल आणि या साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक मोठी ठप्प झालेली आहे आणि पाणी साठल्यामुळे देहू रोड ते सोमाटणे हा फाटा जो आहे तो सुद्धा या रस्त्यावरती ट्रॅफिक जाम झालेला आहे. गुडघाभर पाणी साचलेलं आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे. देहू रोड ते सोमाटणे या परिसरामधली सगळी दृश्य आहेत. रस्त्यानं नदीचं स्वरूप आलेलं आहे. रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. अजूनसुद्धा पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे इथून पुढे जर प्रवास करत असाल तर विशेष काळजी घ्यावी लागेल. दरम्यान पालघरमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मध्यरात्रीपासूनच जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. पालघरच्या पूर्व भागात पावसाची संततधार सुरू असली तरीसुद्धा पश्चिम भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि ठिकठिकाणी पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पालघरमधील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. सध्या सूर्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण आता 30% भरलेलं आहे आणि धरणाचं उपधरण असलेलं कवडास धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे. त्यामुळे सूर्या नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे सूर्या नदी दुथडी भरून वाहताना दिसते. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 875 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि धरण क्षेत्रात दिवसभरात 84 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पवना नदीकाठी असलेलं पिंपरी चिंचवडकरांचं श्रद्धास्थान मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली गेलंय. पवना नदीने धोक्याची पातळी आता ओलांडली आहे. त्यामुळे मोरया गोसावी मंदिरात 7 फुटांपेक्षा अधिक पाणी साठलेलं आहे. नदीकाठच्या वस्त्यांना देखील प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. राज्यभरात पाऊस आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय. ठिकठिकाणी त्याचा फटका बसलेला आहे. मोरया गोसावी मंदिरातली काही दृश्य त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. जवळपास 7 फूट पाणी या मंदिरात साचलेलं आहे. तर बुलढाण्यातील मेहकर तालुक्यासाठी 12 कोटी रुपये खर्चून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचं काम पूर्ण होण्यापूर्वीच या इमारतीमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय यासोबतच अनेक प्रशासकीय कार्यालयं हलवण्यात आलेली आहेत. मात्र या इमारतीचं बांधकाम होत असताना अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहेत आणि या इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडलेल्या दिसत आहेत. एका कर्मचाऱ्याच्या डोक्यावरती खिडकीचा ढिगारा पडलेला आहे. त्यामुळे धोकादायक इमारतीत अनेक बड्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन काम करावं लागतंय. कंत्राटदारांनी योग्य पद्धतीने काम केलं नसल्यामुळे या कंत्राटदाराला वेळोवेळी सूचना देण्यात आल्यात. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात येत आहे.